नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण MPSC राज्यसेवा किंवा कंबाईनच्या दृष्टीने अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचं महत्त्व काय, तसंच कंबाईनमध्ये जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील गणित या विषयामध्ये, तर आपण कुठली स्ट्रॅटजी फॉलो करायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण सराव करायला पाहिजे किंवा आत्तापर्यंत आयोगाने कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारलेले आहेत, यावरून कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे किंवा आपण कोणत्या टॉपिकला प्रेफरन्स दिला पाहिजे, याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा गणितमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घेता येतात का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. बरेचसे विद्यार्थी सरळ सरळ बोलून टाकतील की हे शक्यच नाही, गणितमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घेता येत नाहीत. कारण कंबाईनचा जर विचार केला आपण, तर कंबाईनमध्ये एकूण 100 प्रश्न असतात, मात्र त्यासाठी आपल्याकडे वेळ असतो फक्त 60 मिनिटं. म्हणजेच एका प्रश्नासाठी आपल्याकडे एक वेळ सुद्धा नसतो. आणि जर आपण त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं, तर गणिताचे जे 15 प्रश्न येणार आहेत कंबाईनसाठी, ते 15 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे तेवढा पुरेसा वेळ उपलब्ध असू शकतो का? हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. मात्र जर आत्तापर्यंतचे क्वेश्चन पेपर तुम्ही व्यवस्थितपणे पाहिले असतील, आत्तापर्यंत आयोगाने ज्या प्रकारचे गणित आणि ज्या प्रकारचे बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारलेले आहेत, यांचा जर तुम्ही अभ्यास केला असेल, तर निश्चितच तुम्ही या प्रश्नाचं उत्तर हो असं द्याल. त्याचं कारण म्हणजे जर तुम्हाला गणित सोडवण्याच्या छोट्या म्हणजे ज्याला आपण ट्रिक्स म्हणू शकतो, ज्या क्विकली तुम्ही सॉल्व्ह करू शकता, अशा काही मेथड्स असतात. त्या जर मेथड तुम्हाला माहीत असतील आणि त्यांचा तुम्ही भरपूर सराव केलेला असेल, ओके, मी भरपूर सराव असं म्हणते, जस्ट सराव असं म्हणत नाही. कारण ज्या गणिताला एखाद्या विद्यार्थ्याला 2 ते 3 मिनिटं लागतात, अशी गणितं ज्या विद्यार्थ्यांनी ट्रिक्सच्या माध्यमातून सराव केलेला आहे किंवा ज्यांना त्याच्यामधलं मॅजिक माहिती आहे, ते विद्यार्थी 2 ते 3 मिनिटं ज्या गणिताला लागतात, ती गणितं ते 20 ते 30 सेकंदामध्ये सुद्धा सॉल्व्ह करतात. आणि अशी खूप सगळी गणितं असतात, जी आपण अगदी 20 ते 30 सेकंदाच्या आतमध्ये सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे अगदी चक्रवाढ व्याज असेल, सरळ व्याज असेल, शेकडेवारी असेल, अशी गणितं सुद्धा अगदी कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करता येतात. सो जर तुम्ही त्या पद्धतीने प्रॅक्टिस केलेली असेल, तर अर्थातच तुम्ही सगळे प्रश्न सोडवू शकता आणि सगळ्या प्रश्नांचे मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. ओके. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न येतो की वेळेचे नियोजन कसं करावं. आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं तेच या प्रश्नाचं उत्तर ठरू शकतं. म्हणजे वैदिक मॅथ्स ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये तर तुम्हाला अगदी मोठी मोठी गणितं जी असतात, ती गणितं अगदी छोट्या पद्धतीने सहज अगदी म्हणजे आपण 10 ते 20 सेकंदामध्ये त्याचा आन्सर कसं देऊ शकतो, तर याच्या मेथड्स तुम्हाला वैदिक मॅथ्समध्ये मिळतात. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की काही वेळेला टी व्हीवरती वगैरे की गणिताचा जादूगार किंवा गणिताचा बादशाह म्हणून वगैरे काही लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा न्यूज येतात. आणि त्यांना एखादं कॅल्क्युलेशन सांगितलं, तर ती मुलं पटपट फक्त जस्ट त्यांची बोटं हलवल्यासारखं करतात आणि आन्सर देतात. त्याच्या पाठीमागे काहीतरी लॉजिक असतं. त्याच्या पाठीमागे त्यांचा काहीतरी अभ्यास असतो. सो जर तुम्ही प्रॅक्टिस केलीत भरपूर, तर तुम्हाला वेळसुद्धा मॅनेज होतो. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आजच्या लेक्चरमधला, की गणिताचा अभ्यास कसा करायचा किंवा कोणत्या टॉपिकवरती प्रश्न येतात, कोणते टॉपिक करायचे. बऱ्याचदा आपल्याला हेच माहीत नसतं की कोणत्या घटकावरती प्रश्न येतात. आणि तुम्ही जर जनरली एखाद्याला विचारलं की बाबा मी गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करायचा आहे मला, तर मी एक्झॅक्टली कुठले टॉपिक करू? मग ते रँडमली 4-5 नावं उचलतात आणि सांगून टाकतात की याच्यावरती प्रश्न येतात. आणि जर मुलांचा विचार केला आपण, तर मॅक्झिमम मुलं काळ, काम आणि वेग याचंच प्रॅक्टिस जास्त करतात. त्याच्यावरती क्वेश्चन येतात. मात्र तुम्हाला हेही माहिती पाहिजे की कोणत्या टॉपिकवरती जास्त क्वेश्चन येतात किंवा आत्तापर्यंत आयोगाने जास्त क्वेश्चन कोणत्या टॉपिकवरती विचारलेले आहेत आणि ते फोकस करून तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे, तो त्या दिशेने नेला पाहिजे. तर आपण आता 2012 पासून 2019 पर्यंत आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत, तर या प्रश्नांची संख्या टॉपिक वाईज किती प्रश्न विचारलेले आहेत, कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारलेले आहेत, ते पाहणार आहोत. यामुळे काय होईल की आपल्याला एक्झॅक्टली कोणता टॉपिक जास्त इम्पॉर्टंट आहे आणि कोणत्या टॉपिकला आपण जास्त महत्त्व द्यायला पाहिजे, हे आपल्याला इथे समजेल. तर सगळ्यात पहिल्यांदा पहिला टॉपिक जो येतो, बेरीज वजाबाकी आणि गुणाकार भागाकार, याला आपण गणितातल्या प्राथमिक क्रिया किंवा मूलभूत क्रिया म्हणून ओळखतो. मग आपण हे तर दुसरी तिसरीलाच शिकलेलो असतो. तर अगदी बेसिक ज्याच्यामध्ये आकडेमोड असेल किंवा बेसिक ज्याच्यामध्ये तुम्हाला गणितं सोडवायची असतील, अशी गणितं आत्तापर्यंत पाहिलं म्हणजे 2012 ते 2019,
तर बेरीज वजाबाकीवरती आत्तापर्यंत आयोगाने 14 प्रश्न विचारलेले आहेत आणि गुणाकार भागाकारावरती 20 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे हे 2 टॉपिक ज्याला आपण गणिताच्या मूलभूत क्रिया म्हणतो त्याच्यावरती आतापर्यंत आयोगाने 34 प्रश्न विचारलेले आहेत. सो एवढे जास्त प्रश्न जर फक्त गणितामधील बेरीज वजाबाकी आणि गुणाकार भागाकारावरती येत असेल तर हे तर अगदी बेसिक आहे, हे तर आपल्याला येतं. सो याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं काहीच नाही. त्यानंतर दुसरा टॉपिक येतो अपूर्णांक संख्या. आत्तापर्यंत आयोगाने याच्यावरती 9 प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर समीकरणे आणि एकसमान पद्धती आणि किंवा समीकरणे याच्यावरती आयोगाने 26 आणि 10 अशा पद्धतीने प्रश्न विचारलेत. आता समीकरणांचा विचार केला तर मग जी शाब्दिक उदाहरणं असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला समीकरणं बनवावी लागतात आणि त्याच्यातून तुमचं उत्तर निघतं, तर अशी जी काही गणित आहेत ती या पद्धतीने आयोगाने विचारलेली आहेत. त्यानंतर लसावी मसावी ही परत एक बेसिक कन्सेप्ट आहे. याच्यावरती आतापर्यंत आयोगाने फक्त 4 प्रश्न विचारलेत आणि तुम्ही जर गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करायला लागलात आणि कुठल्या एखाद्या कॅन्डिडेटला जर तुम्ही विचारलं जनरली, म्हणजे ज्यांनी जास्त विश्लेषण केलेलं नाही, तर ते तुम्हाला तेच सांगतात की लसावी मसावी वगैरे करावं लागतं, पण त्याचं वेटेज सुद्धा तुम्ही पाहिलं पाहिजे. ओके. त्यानंतर सरासरीवरती पाहिलं तर आतापर्यंत 9 प्रश्न आहेत. नफा तोटा आतापर्यंत फक्त 3 प्रश्न आलेले आहेत, पण मॅक्झिमम मुलं अरे आयोग हे प्रश्न विचारतो. एखादा प्रश्न आयोगाने एखाद्या वर्षी विचारलेला थोडा टफ असतो आणि आपल्याला एक सवय असते, जो प्रश्न जास्त अवघड आहे किंवा ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजत नाही तोच प्रश्न आपल्या जास्त लक्षात राहतो आणि मग आपण या टॉपिकवरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि आयोग असे प्रश्न विचारतोच म्हणून आपण त्याच टॉपिकच्या पाठीमागे लागतो. म्हणजे उदाहरणार्थ इव्हन करंट अफेअर्समध्ये सुद्धा आयोगाने एक प्रश्न विचारलेला होता की खालीलपैकी कोण डावखुरे नव्हते किंवा डावखुरे होते, असा काहीतरी एक प्रश्न होता ज्याच्यामध्ये अमिताभ बच्चनचं नाव होतं, त्याच्यानंतर सचिन तेंडुलकरचं नाव होतं, महात्मा गांधीजींचं नाव होतं, नेल्सन मंडेला यांचं नाव होतं. परत आणखी एक प्रश्न असा होता जो राज्यसेवेलाच विचारलेला होता की सचिन तेंडुलकर जे आहेत ते 10 नंबरची जर्सी घालायचे, तर आणखी कोणकोणते खेळाडू आहेत जे 10 नंबरची जर्सी घालतात. मग ज्यावेळेला असे प्रश्न येतात हे अनएक्सपेक्टेड असतात, म्हणजे आपण या प्रश्नांचा अभ्यासच केलेला नसतो आणि जेव्हा असा कुठला तरी प्रश्न येतो तर तो जास्त आपल्या लक्षात राहतो आणि आपण याच पद्धतीचे प्रश्न आणखी आयोग विचारेल म्हणून आपण अशाच पद्धतीचे प्रश्न शोधत फिरतो आजूबाजूला. तर मला असं वाटतं की एखादा प्रश्न स्किप केल्याने तुम्ही फेल होत नाही, पण जे तुम्हाला वारंवार विचारलं जाते ते जर तुम्ही परफेक्ट नाही केलं तर मात्र तुमचे पास होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. ओके. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघूया. पुढे आहे शेकडेवारी. आतापर्यंत 7च प्रश्न विचारलेले आहेत. जसं मी आत्ताच सांगितलं की सहज रँडमली तुमच्यासमोर कोणीतरी एखादा विद्यार्थी नावं घेऊन टाकतो आणि त्याच्यामध्ये शेकडेवारी, काळकाम, वेग हे घटक असतातच. तर काळकाम वेगवरती आतापर्यंत आयोगाने 16 प्रश्न विचारलेले आहेत. इथे सुद्धा जर तुम्हाला काही बेसिक गोष्टी त्याच्या माहीत असतील, तुम्हाला ट्रिक्स माहिती असतील तर अगदी सहजपणे तुम्ही ही गणितं सोडवू शकता. त्यानंतर वयवारी आणि दिनमान याच्यावरती 9 प्रश्न विचारलेले आहेत. त्रिकोण, चौकोन, क्षेत्रफळ आणि घनफळ म्हणजे तुम्ही याला आपण जे भौमितिक आकृत्या म्हणतो किंवा भूमितीमधला एक घटक म्हणतो त्याच्यावरती आतापर्यंत आयोगाने 14 प्रश्न विचारलेले आहेत. अंकमालिकेवरती आतापर्यंत आयोगाने मॅक्झिमम क्वेश्चन विचारलेले आहेत आणि तो नंबर आहे 42. म्हणजे 2012 ते 2019 या कालावधीमध्ये आयोगाने मॅक्झिमम क्वेश्चन कोणत्या टॉपिकवरती विचारलेले आहेत तर ते आहे अंकमालिका. मग आता अंकमालिकेचा अभ्यास कसा करायचा, तर सगळ्यात पहिल्यांदा आयोगाचे जुने क्वेश्चन पेपर घ्यायचे. जुन्या क्वेश्चन पेपरमध्ये आत्तापर्यंत हे जे 42 प्रश्न तुम्हाला दिसत आहेत हे सगळेच्या सगळे 42 क्वेश्चन तुम्हाला पाहायचे आहेत. कदाचित तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये काही क्वेश्चन जे आहेत ते ॲज इट इज रिपीट झालेले सुद्धा आढळतील. फक्त गणिताचेच नाही, म्हणजे गणिताचे अंकमालिकेचे त्याचबरोबर सब्जेक्ट वाईज सुद्धा काही 1-2 क्वेश्चन आहेत जे रिपीट झालेले आहेत. ओके. तर अंकमालिकेचे सगळे क्वेश्चन काढायचे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं लॉजिक, म्हणजे बऱ्याचदा अंकमालिकेमध्ये कसं असतं की पहिली संख्या तिचा वर्ग करून +1, नंतर दुसरी संख्या तिचा वर्ग करून +1 अशा प्रकारचं एक लॉजिक त्याच्यामध्ये असू शकतं किंवा मग पहिली संख्या गुणिले 3, दुसरी संख्या गुणिले 3 असं अगदी सोपं लॉजिक सुद्धा असू शकतं. तर अंकमालिकेमध्ये आत्तापर्यंत आयोगाने जे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या लॉजिकचे प्रश्न आहेत, ह्या 42 प्रश्नांमध्ये कोणकोणते नियम अप्लाय केलेले आहेत, त्या नियमांची एक लिस्ट तुम्ही सेपरेटपणे बनवा आणि त्या नियमांची जी इतर उदाहरणं असतील, जे पण पुस्तक तुम्ही रेफर करत असाल गणित बुद्धिमत्तेसाठी, तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिससाठी तुम्हाला तशी गणितं दिलेली असतील तर त्या रूलची जी गणितं असतील
ती गणितं तुम्ही मॅक्झिमम अभ्यासा. ओके. अशा पद्धतीने तुमचा अंकमालिकेचा अभ्यास एवढा छान होईल, की ज्यावेळेला नंतर तुम्हाला कुठे अंकमालिकेचं एखादं गणित येईल, तर ते गणित पाहता क्षणी तुम्हाला ते डायरेक्टली त्याचं लॉजिक लागेल. म्हणजे तिथे तुम्हाला आकडेमोड करून बघत बसावं लागणार नाही, की इथे वर्ग केलेला आहे का, प्लस केले का, मायनस केले का. ते बघता क्षणी फक्त ऑब्झर्वेशनमधून लक्षात येईल. आणि अंकमालिकेच्या गणितांच्या बाबतीत एक असतं, की जर तुम्हाला पहिल्या 3 ते 4 सेकंदामध्ये लॉजिक समजलं, तर ते समजतं. आपण मॅक्सिमम म्हणू शकतो, की 10 ते 12 सेकंद. पण जर तेवढ्यात तुम्हाला जर त्याचं लॉजिक नसेल समजत, तर त्या प्रश्नामध्ये तुम्ही जास्त वेळ गुंतून पडण्यात काहीही फायदा नसतो. म्हणजे तिथे तुमचा इगो जर आडवा आला, की नाही, काहीही झालं तरी मला हा प्रश्न सोडवायचाच आहे, तर मात्र तुमचे मार्क्स जाऊ शकतात. तुमचा वेळसुद्धा वाया जातो. ओके. त्यानंतर पुढचा पॉइंट येतो शब्दमालिका. शब्दमालिकेमध्ये अंकमालिकेच्या खालोखाल म्हणजे 36 प्रश्न विचारलेले आहेत आणि हा पण एक महत्त्वाचा टॉपिक ठरतो. तर मग शब्दमालिकेचा सुद्धा अभ्यास तुम्हाला अशाच पद्धतीने करायचा आहे, की आयोगाने 2012 ते 2019 पर्यंत जेवढे शब्दमालिकेचे प्रश्न विचारलेले आहेत, तेवढे सगळे प्रश्न काढायचे. त्याच्यामध्ये काय लॉजिक होतं आणि कोणत्या टाईपचे किंवा कोणत्या नियमाचे प्रश्न विचारलेले आहेत, ते बाजूला काढून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर घड्याळ किंवा दिशा याच्यावरती 11 प्रश्न विचारलेले आहेत. मग ते इथे घड्याळ पण येईल आणि दिशा पण येईल. ओके. नातेसंबंधावरती 3 प्रश्न. वैवारी, दिनमान आणि नातेसंबंध हे 3 टॉपिक तुम्ही एकत्र करून करू शकता, अभ्यासू शकता. त्यानंतर बैठक व्यवस्थेवरती 11 प्रश्न. बैठक व्यवस्था म्हणजे जे पझल टाइप क्वेश्चन असतात. तसं पाहायला गेलं तर हे क्वेश्चन खूप लेंदी असतात. राज्यसेवेला प्रत्येक वर्षी एखादा तरी प्रश्न इथे असतोच. कंबाईनच्या दृष्टीने विचार केला तर कंबाईनला म्हणजे बैठक व्यवस्थेचे प्रश्न जे आहेत, तर ते प्रत्येक वर्षी प्रश्न आलेलाच आहे असं नाही. पण बैठक व्यवस्थेच्या प्रश्नांचा विचार केला, जरी ते लेंदी असले, पण जर तुम्ही जर प्रॅक्टिस केलेली असेल ना, तर ज्यावेळेला तिथे तुम्हाला बैठक व्यवस्थेचं दिलेलं असतं, की सर्क्युलर मोशन सर्क्युलरमध्ये ते बसलेले आहेत, सर्कलमध्ये बसलेत किंवा एखाद्या चौकोनी टेबलाभोवती ते बसलेले आहेत. मग ते विद्यार्थी कसे बसलेत, कोण कोपऱ्यावरती बसले, हे जर तुम्हाला पटकन मांडणी करता आली, तरीसुद्धा याचं उत्तर तुम्ही काढू शकता. त्यानंतर आकृत्यांवरती प्रश्न आत्तापर्यंत 29 आलेले आहेत. मग आकृत्यांवरती प्रश्न काय, तर मोठ्या आकृतीमध्ये एखादी छोटी आकृती दिलेली असते आणि मग 2 आकृत्यांमधला फरक काय आहे ते विचारलं जातं. किंवा मग घनाकृती आकृत्या दिलेल्या असतात आणि मग कोणत्या बाजूला कोणती बाजू येईल, म्हणजे कोणत्या बाजूला कोणता रंग येईल, कोणते 2 रंग एकमेकांच्या समोर येईल. तर घणाचं सुद्धा तसंच आहे. तुम्ही जर त्याची प्रॅक्टिस केली, तर त्याचे काही एक थोडे 4-5 रूल्स आहेत. ते रूल्स जर तुम्ही एकदा परफेक्ट केले ना, तर त्याच्यावरती कसाही प्रश्न विचारला, तो रूल लगेच तिथे लागू होतो. तुम्हाला जास्त तिथे डोकं लावत बसावं लागत नाही. सो आकृत्यांवरचे प्रश्न अशा पद्धतीचे येतात. त्यानंतर येतो विधाने, अनुमाने, तर्कसंगतता आणि ठोकळे. आता विधाने आणि अनुमाने जे असेल किंवा तर्कसंगतता जो असेल, हा टॉपिक असा आहे जो राज्यसेवा आणि कंबाईन दोन्हीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सो विधाने आणि अनुमाने पाहताना मॅक्झिमम प्रॅक्टिसनेच तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. कारण ज्यावेळेला ती विधानं दिलेली असतात आणि ज्यावेळेला आपण अनुमान वाचतो, तर आपल्याला कदाचित असं वाटतं की हे सगळंच बरोबर आहे किंवा ज्याला आपण सिलॉजिझम म्हणतो, ते करताना पण जर तुमचा थोडा जरी पॉइंट एखादा वाचताना इकडचा इकडा झाला, म्हणजे थोडक्यात एक उदाहरण सांगते की काही पेन पेन्सिल आहेत असं विधान दिले आणि तुम्ही मात्र काही पेनच्या ऐवजी काही पेन्सिल असं वाचलं, तर तिथे कन्फ्युजन होऊ शकतं. किंवा असं थोडक्यात घेऊया आपण, की सर्व पेन पेन्सिल आहेत. तर सर्व पेन पेन्सिल आहेत याचा अर्थ सर्व पेन्सिल पेन आहेत असा होत नाही. सर्व पेन हे पेन्सिल आहेत, तर मग काही पेन्सिल हे पेन आहेत. पुढे जे सेंटेन्स दिलं असेल त्याच्यावरती ते डिपेंड असेल. पण जर तुम्हाला पहिलं विधान जे दिलेलं आहे त्यानुसार जर तुम्हाला आकृती व्यवस्थित ड्रॉ करता आली, तर ते तुमचं लॉजिक बरोबर येतं. त्याच्यामध्ये पण 2 टाईपच्या वेगवेगळ्या आकृत्या असतात. त्या जर 2 आकृत्यामध्ये जर ते जे अनुमान आहे ते बसत नसेल, तरीसुद्धा ते विधान चुकीचं निघतं. मग त्याची तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल, तेवढी तुम्ही फायद्यात राहाल. ओके. सो याच्यावरती 21 प्रश्न आहेत आणि सगळ्यात शेवटी आहे दिवस किंवा दिनमान. याच्यावरती आत्तापर्यंत एकच प्रश्न आलाय. सो ज्याच्यावरती 1 किंवा 3च प्रश्न आलेले आहेत. जर तुम्हाला जर समजा असं वाटत असेल, की मला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये 10 ते 12 मार्क्स घ्यायचे आहेत, तर असे काही टॉपिक ज्याच्यावरती अगदी रेअरली क्वेश्चन आलेले आहेत, असे टॉपिक तुम्ही स्किप करू शकता. पण जर पैकीच्या पैकी मार्क्स घ्यायचे असतील, तर इथे जेवढे टॉपिक तुम्हाला दिसतात स्क्रीनवरती, या प्रत्येक टॉपिकमधला प्रत्येक पॉइंट तुम्हाला व्यवस्थितपणे करायचा. आयोगाचे टोटल आत्तापर्यंत आलेले सगळे प्रश्न तुम्हाला पुन्हा पुन्हा सोडवायचे आहेत. त्याच्यातलं लॉजिक तुम्हाला शोधून काढायचं आहे आणि त्या पद्धतीची गणितं सोडवण्याचे जे शॉर्ट ट्रिक्स असतील, ज्या शॉर्ट मेथड असतील, त्या तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक येतो,
की गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करायला पाहिजेत का? म्हणजे इथे तुमचा अटेम्प्ट असायलाच पाहिजे का? किंवा जर मी गणित बुद्धिमत्ता सोडवलं तर मी किती फायद्यात राहू शकतो आणि गणित बुद्धिमत्ता जर मी स्किप केलं, तर मी किती फायद्यात राहू शकतो? जर तुम्हाला माहिती असेल की जे बाकीचे विद्यार्थी एम-पी-एस-सी देतात, त्याच्यातून जे क्वालिफाय होतात, त्यांचा जो प्लॅन असतो किंवा त्यांची जी मेथड असते, त्याच्यामध्ये एक घटक वेगळा असतो. म्हणजे जेवढे मुलं एक्झाम देतात, त्या विद्यार्थ्यांनी जर मॅक्सिमम मुलांचं जर आपण पाहिलं, तर कंबाईंडमध्ये एक इकॉनॉमिक्स असा सब्जेक्ट आहे, जो मुलांना थोडा टफ वाटतो. त्याच्यानंतर येतो सायन्स, हा टफ वाटतो आणि तिसरा सब्जेक्ट म्हणजे गणित बुद्धिमत्ता, हा तर ऑलमोस्ट मुलं जी आहेत, तर फार रेअरली मुलं 15 पैकी 15 क्वेश्चन अटेम्प्ट करतात. ओके, मॅथ्स आणि रिझनिंग असं आपण त्याला म्हणूया, की खूप रेअरली मुलं ह्याच्यातले सगळे प्रश्न अटेम्प्ट करतात. मॅक्सिमम मुलं जरी लिहिला आन्सर, वेळ नाही मिळाला तर मग अंदाजे तरी उत्तर लिहून येतात, ज्यांना निगेटिव्ह मार्किंग काय आहे हेच माहीत नाही. पण जो विद्यार्थी सिरियसली अटेम्प्ट देतो त्या विद्यार्थ्याला माहीत असतं की मुलांना इकॉनॉमिक्स खूप टफ जातं, मुलांना गणित बुद्धिमत्ता टफ जातं, मुलांना सायन्स टफ जातं. सायन्समध्ये पण जर सायन्स बॅकग्राऊंड असेल तर ती मुलं अभ्यास करतात, पण ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड नाही त्यांना थोडं टफ वाटतं. सो इकॉनॉमिक्स आणि गणित बुद्धिमत्ता हे 2 सब्जेक्ट असे आहेत की जे इतर विद्यार्थी स्किप करण्याची जास्त शक्यता असते. आणि जे सब्जेक्ट इतर विद्यार्थ्यांनी स्किप केलेले आहेत, ते जर तुम्ही तुमचे स्ट्रॉंग पॉईंट बनवले, तर तुमचे क्वालिफाय होण्याचे चान्सेस जास्त वाढतात आणि म्हणून तुम्ही गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस व्यवस्थित केली पाहिजे. 2 महिने जर तुम्ही व्यवस्थितपणे प्रॅक्टिस केली, तर अर्थातच येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही गणित बुद्धिमत्तेमध्ये मॅक्सिमम मार्क्स मिळवू शकता आणि ते तुम्हाला बेनिफिशियल ठरतील इतर मुलांपेक्षा चांगला स्कोर करण्यासाठी आणि मेरिटमध्ये सेफली येण्यासाठी. सो त्यामुळे तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेची व्यवस्थित प्रॅक्टिस करावी. हे जे टॉपिक तुम्हाला दिसतात याचं स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. हे टॉपिक तुम्ही तुमच्या रूममध्ये लावून ठेवा, लिहून ठेवा आणि त्यानुसार तुम्ही तुमचं गणित बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यास करा. तुम्हाला नक्की फायदा होईल. सो आजचं जे लेक्चर होतं ते तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि त्याचबरोबर ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही मला वॉरियर ऑफिसर या चॅनलवरती सुद्धा फॉलो करू शकता. तिथे सुद्धा तुम्हाला तुमच्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असे काही लेक्चर्स मिळतील, जे तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला नक्कीच मदत करतील. सो वॉरियर ऑफिसर या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही जर संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे एम-पी-एस-सी, पी-एस-आय, एस-टी-आय आणि ए-एस-ओ या परीक्षेची जर तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी एक खास सिरीज घेऊन आलेली आहे ऑन अकॅडमी. या सिरीजचं नाव आहे यशाची किल्ली. लक्षात ठेवा, सिरीजचं नाव काय? यशाची किल्ली. ही फंडामेंटल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे की जी आपल्यासाठी ऑन अकॅडमीनं सुरू केलेली आहे 6 मे ते 6 ऑगस्टपर्यंत. यामध्ये खास अशी गोष्ट आहे की ही 3 महिन्यापर्यंत बॅच आहे आणि मित्रांनो, यात तुमचा दररोज या ठिकाणी काय अभ्यास केला जाणार आहे. याच्यासाठी आपल्याला अतिशय उत्कृष्ट असे शिक्षक लाभलेले आहेत. त्यामध्ये प्रीती राऊत मॅडम आहेत की ज्या सायन्स शिकवणार, रमेश रुनवाल सर आहेत इकॉनॉमिक्स शिकवणार, सुमित टट्टे सर आहेत की ज्या करंट अफेअर्स आणि एन्व्हायरमेंट सायन्स शिकवणार, तसेच सुभाष पवार सर आहेत इंडियन पॉलिटी आणि अक्षया रांडे मॅडम आहेत हिस्ट्री शिकवणार, सचिन वारुळकर सर आहेत रिजनिंग आणि जिओग्राफी शिकवणार आहेत. तर मित्रांनो, सध्या लॉकडाऊन चालू आहे, त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी किंवा बरेचसे क्लासेस चालू नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एक ऑनलाईन शिकण्याचा आणि घरी बसून तुमच्या गावात बसून तुम्ही शिकण्याचा प्लॅटफॉर्म अनअकॅडमी तुम्हाला आणून दिलेला आहे. त्याच्या लिंक सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे किंवा तुम्ही अनअकॅडमीचं प्ले स्टोअरवर जाऊन ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी आपल्या समोर आहेत सचिन वारुळकर सर की जे रिजनिंग आणि जिओग्राफीमध्ये एकदम परफेक्ट आहेत. हे तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. सुमित तट्टे सर आहेत, हे करंट अफेअर आणि एन्व्हायरमेंट सायन्स की तुमचे पूर्ण डाऊट्स क्लिअर करतील. MCQ नोट्स वगैरे PDF तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही यांना तुमचे प्रश्न सुद्धा विचारू शकता. या ठिकाणी सुभाष पवार सर आहेत की जे गेले 5 वर्ष आले या ठिकाणी पॉलिटिक्स शिकवत आहेत आणि जवळपास प्रीती राऊत मॅडम आहे यांचा तर सायन्सवर एकदम हँड आहे. या ठिकाणी सुद्धा तुमचं सर्व विषयाची काय तयारी करून दिली जाणार आहे. तसेच अक्षय मॅडम आहेत, या एकदम परफेक्ट आहेत हिस्ट्रीमध्ये. तर मित्रांनो, याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा काय करू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा मी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्हाला काय हे व्हिडिओज पाहायचे आहेत. तर मित्रांनो, आपण हे नक्की करा. काही काही तुमच्या सूचना असतील तर मला तुम्ही नक्की करा. धन्यवाद.